बातमी यवतमाळमधून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार केवळ फसव्या आश्वासनांची ढोलकी पिटत आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी यवतमाळमध्ये दसऱ्याच्या दिवशी शेतकरी चळवळ यवतमाळच्या नेतृत्वात सहकुटुंब रक्तदान आंदोलन पार पडले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे झालेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पवार, रुग्णसेवक संघपाल बारसे, मोबिन शेख, ज्ञानदा पाठे व शेतकरी आंदोलक पंढरी पाठे यांनी रक्तदान करून शासनाच्या अन्यायकारक धोरणांना थेट आव्हान दिले आहे। यावेळी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये कॉम्रेड सचिन मनवर, विद्या परचाके, मंगला सोयाम, परशुराम कडू, प्रकाश कांबळे, शुभम तेलगोटे, आकाश चमेडिया, सचिन शेळके, वेद पाठे आदी यावेळी उपस्थित होते। आणि या प्रतिकात्मक ठळक आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा बुलंद आवाजात मांडण्यात आल्या। ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्यावी, भूमिहीन शेतकरी मजुरांना प्रति कुटुंब 25,000 मदत मिळावी व सोयाबीनला 8,000 व कापसाला 10,000 प्रति क्विंटल भाव द्यावा। शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि शेतमजुरांना उपास मार्कडे ढकलणाऱ्या सरकार विरोधात या रक्तदान आंदोलनाने ठिणगी टाकली आहे। शेतकऱ्यांचा रक्ताचा थेंबही शासनाच्या दडपशाही विरुद्ध झगडण्यासाठी तयार आहे, हा इशारा आज यवतमाळवरून देण्यात आला आहे। शेतकऱ्यांचे रक्त शोषून सत्तेची मजल मारणाऱ्या सरकारला आज आम्ही रक्तदान करून दाखवले आहे। हा थेंब थेंब रक्ताचा त्याग आहे, पण शांततेतून दिलेला तीव्र इशारा आहे। सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याच रक्ताचा लावा ज्वालामुखी होऊन उफाळेल। शेतकरी जगण्यासाठी लढतो, पण अन्यायाविरुद्ध मरणालाही सामोरे जायला तयार आहे, असंही यावेळी शेतकऱ्यांकडून सांगितलं गेलं। पंढरी पाठे म्हणाले की शेतकऱ्यांच्या जखमा अजून भरल्या नाही आणि सरकार त्यावर मीठ चोळत आहे। आज आम्ही रक्तदान केले, पण हे दान नाही तर संघर्षाची ठिणगी आहे। सत्ताधाऱ्यांनी जर डोळे झाकलेच तर शेतकऱ्यांचे हे रक्त रस्त्यावर उतळून वादळ बनेल। आमच्या हातात फक्त रक्त नाही तर सत्याचा लाल झेंडा आहे जो झुकणार नाही, असं सुद्धा पंढरी पाठे यांनी म्हटलंय। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।